हाय नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. विरारमध्ये नव्याने बनलेलं हे द्वारकाधीश मंदिर हे बघायला. आणि मित्रांनो हे मंदिर बघण्याकरता ना तुम्हाला कुंभारपाडा इथे यावं लागेल. आणि कुंभारपाड्यावरून तुम्ही वॉकिंग डिस्टन्सनं चालत जाऊ शकता किंवा विरार स्टेशनवर येऊ शकता. विरार स्टेशनवरून तुम्हाला कुंभारपाड्याला यायला बस मिळते किंवा तुम्ही रिक्षाने येऊ शकता. मित्रांनो, शेअरिंग रिक्षा पण आहे तिथे यायला कुंभारपाड्यापर्यंत, आणि प्रायव्हेट रिक्षा पण तुम्ही करू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया चालत. या रस्त्याने बघा मित्रांनो, हे इकडून रिक्षा आणि हे सगळे मित्रांनो द्वारकाधीश मंदिरात चालले मित्रांनो. मित्रांनो, मी आलो इथं द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन करायला. बघू शकता मित्रांनो, माझ्या मागे हे द्वारकाधीश मंदिर आहे आणि याची किती गर्दी आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आहे ना समोरच्या साईडला हे मंदिर आहे, हे बघू शकता. आणि हे इथून आहे ना हे दर्शनाची लाईन लागलेली आहे. हे इथून तेवढी दर्शनाची लाईन लागलेली आहे, बघू शकता मित्रांनो. आणि खूप इकडे आहे ना खूप गर्दी आहे. आणि पोरं खेळतात इकडे, सेल्फी काढतात, हे मस्त वाटते, खूप बरं वाटतं मित्रांनो इथं आल्यानंतर. मित्रांनो, ह्या समोरच्या साईडला आहे ना थोडंसाची लाईन लागलेली आहे. आणि या इथं बाजूला आहे ना मुलांसाठी खेळण्यासाठी इथं प्लेग्राऊंड पण आहे थोडासा, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, आता सध्या आहे ना मित्रांनो 3:30 वाजलेले आहे आणि रविवार असल्याकारणानं आहे ना खूप गर्दी आहे इथे. आणि तसं थंड ऊन पण तापते आणि थंड वातावरण आहे, त्यामुळे काही एवढं जाणत नाही. एरिया पण खूप चांगला आहे मित्रांनो, बघू शकता. तिकडे पहाड आहे तेव्हा मित्रांनो, आजूबाजूला पहाडी एरिया आहे मस्त. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर वसलेलं आहे मित्रांनो द्वारकाधीश. आणि जर मित्रांनो या द्वारकाधीश मंदिरात जर तुम्हाला यायचं असेल ना, तर मित्रांनो एक तर सकाळी किंवा दुपारी येण्याचं बघा मित्रांनो. कारण की संध्याकाळच्या वेळेस आहे ना इथं खूप गर्दी होते आणि कसं रस्त्याने ना ट्रॅफिक पण चालू होते. आणि छोटा रस्ता असल्या कारणामुळे आहे ना 2 गाड्या पास व्हायला खूप प्रॉब्लेम होतो मित्रांनो. शक्यतो आहे ना स्वतःची गाडी आणण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, स्वतःची गाडी किंवा हे ते. नाहीतर मग इथे रिक्षा मिळतात पण लवकर मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, बसेस अवेलेबल आहे म्हणते, पण मला बघ काही एक पण बस दिसली नाही मागापासून आलेल्या या द्वारकाधीश मंदिरात. आणि